सदैव पोलीस व नागरिकांच्या सेवेत असलेलं एकमेव मराठी न्यूज चॅनल पोलीस जाणीव न्यूज। पोलीस जाणीव सेवा संघटना महाराष्ट्र संपर्क संघ राज्य शाखा महाराष्ट्रभर माझ्या पोलीस बांधवासाठी त्या टायमाला सहकार्य असेल असं आम्ही ठाण्यामध्ये सहकार्य केलं। माझ्या पदाधिकाऱ्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। गणेशोत्सव 2025 हा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जवळपास 48 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ होते आणि वेगळी संकल्पना करण्याच्या उद्देशाने आम्ही आमचे ॲडिशनल पी सर, DCP सर, ACP सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रोग्राम आम्ही आयोजित केलेला होता। आम्हाला विसर्जनामध्ये ज्यांनी मदत केलेली आहे, मिरवणुका होत असताना पोलीस जाणीव संघ यांचे स्वयंसेवक होते, त्यांनी आम्हाला मदत केली आहे। कोणताही मोबदला न घेता निस्वार्थी भावनेने त्यांनी खरोखरच ॲप्रिशिएबल काम केलेलं आहे। समुद्रामध्ये पावसामध्ये त्यांनी तमा न बाळगता त्यांनी काम केलेलं आहे आणि 10 फुटाच्या मूर्ती उचलून समुद्रामध्ये बुडवणं, सकाळी 5 वाजेपर्यंत विसर्जन सोहळा चालला होता। तर अशा लोकांना कुठेतरी उत्तेजना, त्यांना एनकरेज करण्यासाठी प्रोत्साहनपर काहीतरी एक प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आम्ही हा बक्षीस समारंभ ठेवला होता आणि फार सगळ्यांचं सहकार्य मिळालं आणि चांगला छोट्याखानी समारंभ आम्ही आज रोजी पार पाडला। जो या कार्यक्रमाचा मुख्य भाग आहे की पारितोषिक वितरण आदरणीय सहाय्यक पोलीस आयुक्त पोळसर या ठिकाणी उपस्थित झालेले आहे, तर त्यांच्या हस्ते आपण पारितोषिक वितरण या ठिकाणी सुरू करत आहे।
गणेशोत्सव घरामध्ये साजरा करणं किंवा मंडळाच्या ठिकाणी साजरा करणं खूप सोपं असतं, परंतु विसर्जनाच्या ठिकाणी भर पावसामध्ये कुठल्याही स्वार्थी मनाने कुठल्याही मनाचा स्वार्थ न ठेवता एकदम निस्वार्थपणे सेवा करणं हे अवघड असतं आणि ह्या मंडळाने ते केलेलं आहे. त्यांचं आपण या ठिकाणी एकत्रित सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे. दिवशी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून बंदोबस्तामध्ये सहकार्य करणार आहे. पोलिसांना मनुष्यबळाची कमतरता कुठे भासू न देणारे असे काही सार्वजनिक संस्थांच्या यांनी आपल्याला मदत केली होती. त्याच्यामध्ये मी विनंती करतो, पोलीस जाणीव सेवा संघ, पोलीस जाणीव सेवा संघाचे जे स्वयंसेवक आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांना विनंती करतो की त्यांनी ही जी संकल्पना होती की आदर्श गणेशोत्सव आपल्याला शोधायचे होते, गणेश मंडळ आपल्याला शोधायचे होते, ती कमिटी माननीय साई पोलिसायुक्त पोळ साहेब यांनी स्थापन केलेली कमिटी होती. आपण गणेशोत्सव सण साजरा करू शकतो ही आम्ही जी संकल्पना आहे माननीय साई पोलिसायुक्त श्री पोळ साहेब आणि आमच्या सगळ्यांच्या डिस्कशनमधून आम्ही एक संकल्पना मांडली की हे गणेशोत्सव साजरे करतात. त्यानंतर ज्यांनी आम्हाला विसर्जनाला मदत केली त्या सगळ्या अनुराधा बापू, डिझास्टर मॅनेजमेंटचे स्वयंसेवक, विजय कमांडचे स्वयंसेवक, पोलीस जाणीव सभा आहे त्यांचे स्वयंसेवक, त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि आपण सगळे इथे आलात आणि हा छोटासा समारंभ आपण चांगल्या प्रकारे पार पाडलेला आहे, त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद. आमच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय साई पोलिसायुक्त मंडळाला श्री पोळ यांना विनंती करतो त्यांनी कृपया मंडळाचे कार्यक्रमांना मार्गदर्शन करावे. गणपती बाप्पा. आज खार पोलिसांनी हा अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मला वाटतं पूर्ण झोनमध्ये कुठल्याही पोलिसांनी असा कार्यक्रम आयोजित केला नाही, फक्त खार पोलिसांनी केला. त्यामध्ये मी सर्वप्रथम खार सर्व सहकारी अभिनंदन करतो. या गणेशोत्सव काळात आपण बघितलेलं असेल की अनेक आव्हानं होते आपल्यासमोर, परंतु ह्या सगळ्याचं मात करून आपण अतिशय सुंदर चांगल्या पद्धतीने आणि आनंदाने हा उत्सव साजरा केलेला आहे. बऱ्याच वेळा काही नियमावली आपल्याला त्या कठीण वाटल्या, अडचणीच्या वाटल्या, आम्हाला देखील त्या इम्प्लिमेंट करताना थोडंसं झालं, परंतु आपण सगळ्या सहकार्याने आपण या सगळ्याचं पालन करू शकलो. आणि आजचा जो कार्यक्रम आहे, जो पारितोषिक त्यांनी दिलेली आहे, हे पारितोषिक यासाठीच आहेत की ही सगळ्या नियमावलीचं पालन करून आणि काही वेगळं करून समाजासाठी आपण काहीतरी वेगळं दिलं लागतो. हा जो संदेश त्यातून दिला जातोय त्यासाठी हे पारितोषिक आहे. आणि ह्या ज्यांना नंबर नाही मिळाले त्यांनी सगळ्यांना अपेक्षा आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि आमच्या पण घरी गणपती असतो आम्हाला साजरा करता येत नाही. तुम्हाला असताना आम्हाला सगळं आपण असतो, आम्ही लिंबामध्ये असतो, तर आपल्या स्वरूपात आपल्या रूपात आम्ही तर वैशिष्ट्य साजरा करत असतो. शेवटी लक्षात घ्या की आम्ही सुद्धा खाकी कपडे घातलेले सामान्य नागरिक आहोत आणि तुम्ही खाकी कपडे न घातले पोलीस हे आपले एकमेकांचं असं ट्रेनिंग जमलेलं असलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण यापुढे सुद्धा अनेक सण येतील आपण चांगल्या पद्धतीने पार पाडू. मला विश्वास आहे की खाल पोलिस आणि आपण अशाच प्रकारे आपला स्नेह वृत्तीगत कराल. आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद. खाल पोलिसचे सर्व सहकार्याचे पुन्हा अभिनंदन. आणि
आणि मी माझ्या गोष्टी अतुलने काम केलेलं आहे, त्यांनी खूप वेळ दिलेला आहे त्यांचा. अगदी मला सांगितलं की मोटरसायकल वगैरे फिरायचे नाही आणि पंचव्या ठिकाणी कॉशसपणे भेट देणं, सह्या माणसाची पाहणी करणं, बारीक तपशील घेणं आणि हे सगळं काम त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केलं आहे. त्यामध्ये मी त्यांच्याही सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. गणेशोत्सव 2025मध्ये आपण केलेल्या सहकार्यामुळे कुठलेही विघ्नाशिवाय गणेशोत्सव पार पडलेला आहे. आगामी जे नवरात्र उत्सव आहे हा देखील आपल्या सहकार्याने फार पौर्णिमेमध्ये कुठली अनपेक्षित घटना घडणार नाही, आपले सहकार्य राहील अशी अपेक्षा बाळगतो. या ठिकाणी उपस्थित सर्व गणेश मंडळाला विनंती करतो की आपण स्वतः करता एकदा जोरदार टाळ्या वाजवतो आजच्या कार्यक्रमात. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. त्यांनी देखील आम्हाला खूप योगदान दिलेलं आहे. तर मी स्टेशन के माध्यम से आज गणेश ईश्वर मंडल का और जो NGOs है इनका आप लोगों ने सत्कार किया, इस विषय पर आपका क्या कहना है? देखिए, गणेश उत्सव हर साल पूरे गाँव में मनाया जाता है. फायर पुलिस ने इस बार जो ये उपक्रम का आयोजन किया था, इसमें अलग मैसेज जाएगा सोसाइटी में कि हमें भी नेक्स्ट टाइम ऐसा पार्टिसिपेट मिलना चाहिए. इसलिए वो ज़्यादा से ज़्यादा नियम का पालन करेंगे और सामाजिक एकता का भी संदेश देंगे कि इसका पीछे की भावना है. और फायर पुलिस ने बहुत अच्छे इसके लिए परीक्षक मंडल का उन्होंने काफ़ी मदद की और सब लोगों ने इसको सहयोग किया. इसकी वजह से ये सब गणेश उत्सव बड़ी शांततापूर्ण और बड़े धूमधाम से मनाया गया. हर साल देखा गया कि खाट बांद्रा सांताक्रूज में गणपति बाप्पा का जो विसर्जन किया जाता है वो धूमधाम से, और लोग काफ़ी लोग लंबे लोग आते हैं. घाट में कोलीवाड़ा, पाटिलपाड़ा, हरपावली के लोग जो सेवक है सेवक वो बिना मूल्य से गणपति विसर्जन करते हैं. इस बारे में आपका क्या कहना है? तो बहुत ही अच्छी बात है. मैंने जो देखी है कि खार, सांताक्रूज, बैठा कोली बांधा हुआ है, जो खारगले काफ़ी तादाद में इसमें सहकार्य करते हैं और गणपति विसर्जन में काफ़ी अच्छी भूमिका निभाते हैं. और इसके लिए हम सब उसके धन्यवाद करते हैं और मैं उनका काफ़ी सराहना करता हूँ, उनका अभिनंदन करता हूँ. थैंक यू सो मच. सदैव पोलीस व नागरिकांच्या सेवेत असलेलं एकमेव मराठी न्यूज चॅनल पोलीस जाणीव न्यूज.